999 गुणिले 510. हे काय करायचं, 999 1000च्या जवळ आहे म्हणून सीधा 1000 गुणिले 510 करायचं. याचा गुणाकार करताना कधी पण काय करायचंय, पुढे जर 1च्या पुढे नुसते शून्यच असले ते शून्य दुसऱ्या संख्येच्या पुढे आहे तसे जोडून टाकायचे. 510 संख्या आहे तशीच पुढे 3 शून्य, ती संख्या झाली 5,10,000. पण आपण 999च्या जागेवर 1000 घेतले होते, म्हणजे 510 हे आपण 1000 वेळा घेतलेत. त्याचा अर्थ असा होतो ते आपल्याला घ्यायचे होते 999 वेळा, आपण 1 वेळा जास्त घेतलेत म्हणून 1 वेळा वजा करायचे. 510. शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून 1 जात नाही, ते इकडून हातचा घ्यावा लागेल. इथं 1 आहे त्याच्याशिवाय हातचा भेटणार नाही. 1 ने पुढे हातचा दिला, इथं राहिला 0, इथं याला झाले 10. याने पुढे हातचा दिला, इथं राहिले 9 आणि इथं झाले 10. याने पुढे पुन्हा हातचा दिला, इथं झाले 9 आणि इथं झाले 10. 10तून 1 गेला, राहिले 9. 9तून 5 गेले, राहिले 4. 9शी 9, 0शी 0 आणि 5शी 5. 5,09,490 हे आलं आपलं उत्तर. समजलंय का? पोलीस भरती 2024च्या गणित विषयाचा आज 10वा दिवस आहे आणि आपले आतापर्यंत किती टॉपिक संपले? तर 4 ना, 4 टॉपिक संपलेत. 5वा टॉपिक चालू आहे गुणाकार. त्याचा आज पहिला दिवस आहे. टाईप वाईज आपण क्वेश्चन बघायचे गुणाकाराचे. गुणाकार कुठल्या प्रकारचा विचारला जातो त्याच्यामधलं डायरेक्ट आपण क्वेश्चन वाईज पाहू. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? 705 गुणिले 17 बरोबर किती आहे का? आता त्याच्यामधलं आपला ज्या ज्या प्रकारचे एक्झाम्पल या अगोदर पोलीस भरतीला विचारलेले आहेत गुणाकारावर, ते वेगवेगळ्या टाईपचे आपण 1, 2, 3 ज्या प्रमाणात एक्झाम्पल अवघड आहे त्या प्रमाणात एक्झाम्पल सोडून घ्यायचे आणि बाकीचे जे एक्झाम्पल तुम्हाला इतरत्र कुठे भेटते ना, जर भेटले तर त्याची प्रॅक्टिस करायची, नाहीतर मला मागायचे. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे हा पहिला प्रकार काय? सरळ सरळ गुणाकार दिलाय. 705 गुणिले 17 याचं आपलं उत्तर काढायचंय. ह्याचा गुणाकार एकतर आहे तसा जागेवर करू शकतात, नाहीतर आपण 705 घेतले. 705 गुणिले 17. 17चा पाडा जर येत असला तर तुमचं जास्त फास्ट होईल, त्यामुळे म्हणलं होतं 20 पर्यंत पाडेपाठ करायचे. 17 5 किती? 17 पंचे 85. 85 साठी खाली 5, हातचाला 8. 17 0 0, हातचा 8 त्यामुळं 8. 8 आणि 0 8. त्याच्यानंतर 17चा पाडा जर 7 पर्यंत म्हटलं तर किती येते? तर 119. हातचा वगैरे काही नाही. किती आलं उत्तर? 11,985. क्वेश्चन नंबर 2 बघा कसा विचारलाय. 999 गुणिले 510 बरोबर किती? हा प्रश्न विचारलाय नागपूर लोहमार्ग चालक 2023 ला, म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन आहे. 999 गुणिले 510 बरोबर काय हे विचारलंय आपला. याला जर 2 सेकंदात, 3 सेकंदात, 5 सेकंदात जर सोडायचं असलं तर 999 कोणाच्या जवळ आहे? जिथं आपल्याला जास्तीत जास्त शून्य पुढे आणता येतात. 1000च्या जवळ आहे. 1000 हे 999 थोडा वेळ लांब ठेवायचा आणि 1000 1000चा गुणाकार करायचा आपण 510 बरोबर. याचं उत्तर काढताना 0 1 0 किंवा 0 0 0 असा गुणाकार करीत नाही बसायचा. याचा गुणाकार कसा करायचा? इथं सरळ 3 शून्य येतं आणि पुढे फक्त 1 आहे. काय करायचं? सगळे शून्य उचलायचे, राहिलेल्या संख्ये पुढे मांडायचे. हा किती आहे? 510 आणि वरचे 3 शून्य जर त्याच्या पुढे मांडले तर किती झालं? ते 5,10,000. हा झाला ह्याचा गुणाकार. होतोय का नाही 2 सेकंदामध्ये? हा गुणाकार झाल्याच्या नंतर समजत आहे का मी काय सांगतोय? 999 गुणिले 510 याचा अर्थ असा होतो की 999 आपला 510 वेळा घ्यायचे तर, किंवा 510 हे 999 वेळा घ्यायचे तर. पण आपण किती वेळा घेतले? 510 1000 वेळा घेतले. 1000 वेळा घेतले, घ्यायचे होते 999, त्याच्यामुळं 1 वेळेस मायनस करायचे. किती येतं? 510. कोणते मायनस करायचे? जी संख्या आपण मांडली नव्हती, म्हणजे ज्या संख्येची पुढची संख्या घेतली ना, 999च्या पुढची 1000 घेतली, मग वजा करायला संख्या कोणती घ्यायची? 510. दुसरी संख्या घ्यायची आहे ती संख्या घ्यायची नाही, नाही तर उत्तर चुकलं. आता याच्यातून वजा करायचे आपला फक्त 510. 0तून 0 गेला 0, 10तून 1 गेला 9, इथं 9 मधून 5 गेले 4, इथं 9 मधून 9शी 9, 1च्या जागेवर 0 कारण इथून पुढे हातचा दिला होता. 1 ने हातचा पुढे दिला 10, त्याने पुढे दिला त्याचे राहिले 9, असे हातचे गेले होते आणि इथं हातचा आला होता 10. हा आला इथं 0 आणि 5शी 5, 5,09,490. समजतंय का तुम्हाला कसं सोडवलंय? 999 गुणिले 510
हे काय करायचं, 999 1000च्या जवळ आहे म्हणून सीधा 1000 गुणिले 510 करायचं. याचा गुणाकार करताना कधी पण काय करायचंय, पुढं जर 1च्या पुढे नुसते शून्यच असले ते शून्य दुसऱ्या संख्येच्या पुढं आहे तसे जोडून टाकायचे. 510 संख्या आहे तशीच पुढं 3 शून्य, ती संख्या झाली 5,10,000. पण आपण 999च्या जागेवर 1000 घेतले होते, म्हणजे 510 हे आपण 1000 वेळा घेतलेत. त्याचाच अर्थ असा होतो, ते आपल्याला घ्यायचे होते 999 वेळा, आपण 1 वेळा जास्त घेतलेत म्हणून 1 वेळा वजा करायचे. 510 शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून 1 जात नाही, ते इकडून हातचा घ्यावा लागेल. इथं 1 आहे त्याच्याशिवाय हातचा भेटणार नाही. 1 ने पुढे हातचा दिला, इथं राहिला 0, इथं याला झाले 10. याने पुढे हातचा दिला, इथं राहिले 9 आणि इथं झाले 10. याने पुढे पुन्हा हातचा दिला, इथं झाले 9 आणि इथं झाले 10. 10तून 1 गेला, राहिले 9. 9तून 5 गेले, राहिले 4. 9 9, 0 0 आणि 5 5. 5,09,490 हे आलं आपलं उत्तर. समजलंय का? प्रत्येक टाईपच्या प्रश्नाचं आपण इथे विश्लेषण घेणार आहेत. फक्त काय आहे, एक टाईपचे, आता या टाईपचे प्रश्न किती जरी विचारले तर त्या जागेवर प्रत्येक प्रश्न घेण्यापेक्षा आहे का आपण 1-2च प्रश्न घ्यायचे, पण योग्य रीतीने समजावून घ्यायचे. आता पहिला क्वेश्चन मी याच्यासारखाच तुम्हाला समजून सांगितलं होतं. बघ रे तिकडे बघ, 131 गुणिले 9,999 हा प्रश्न विचारलाय पालघर चालक 2023 ला. इथं काय 9,999 हा 10,000च्या फक्त 1 ने कमी आहे, ते डायरेक्ट गुणाकार करायचा 10,000 बरोबर. 10,000 बरोबर गुणाकार केला तर मी सांगितलं जर एकच असला पुढे जर सगळे शून्य असले तर राहिलेली जी संख्या आहे ती आहे तशीच लिहायची 131 आणि तिच्या पुढे राहिलेले किती शून्य आहे तिथं 1 2 3 4 म्हणून 4 शून्य द्यायचे. 1 2 3 4 हा आकडा झाला 13,10,000. आता याच्यामधून 131 आपण 9,999 वेळा घ्यायचे होते, आपण त्याच्याऐवजी घेतले 10,000 वेळा. त्यामुळं 1 वेळा एक्स्ट्रा घेतल्यामुळं 1 वेळा मायनस करायचे. काय मायनस करायचे? 131. ज्या संख्येला पुढे आपण वाढवले ती सोडतात दुसरी संख्या मायनस करायची असती. वजा 131. पुन्हा तसाच प्रॉब्लेम आला, याला वर शून्य हातचा पुढे न्यावा लागेल. इथं हा 1 ने 1 पुढे हातचा दिला, राहिला 0, इथं झाले 10 आणि याला पुढे हातचा द्यायचा, इथं पुन्हा राहिले 9, इथं राहिले 9, त्याचप्रमाणे इथं राहिले 9 आणि इथं शेवटी मात्र 10 राहतात. हातचे तुम्ही जसे देत जातात तसं. 10 मधून 1 गेल्याच्या नंतर 9 शिल्लक राहतात, 9 मधून 3 गेल्याच्या नंतर 6 राहतात, 9 मधून 1 गेल्याच्या नंतर 8 शिल्लक राहतात, 9च्या जागेवर 9, 0च्या जागेवर 0 आणि 13 आहे तसंच. 13,09,869. हे झालं 2 टाईप आतापर्यंत आपण शिकलो. डायरेक्ट गुणाकार पहिले एक्झाम्पल पाहिलं, त्याच्यानंतर शून्य आपल्याला कसे जास्त घेता येतं एक्झाम्पल मध्ये ते आपण दुसऱ्या टाईपचे एक्झाम्पल पाहिले. हे पण आता आपण पहिलं मायनस करायचं. आता या संख्या कमी आहे 1000 पेक्षा किंवा जिथं शून्य आहे 10,000 पेक्षा कमी असणारी, 100 पेक्षा कमी, 1000 पेक्षा कमी, 1,00,000 पेक्षा कमी, अशा एक्झाम्पल साठी काय करायचं हे आपण पाहिलं. आता थोडं जर जास्त असलं तर त्या टाईपचे एक्झाम्पल इकडं बघ काय आहे, 768 गुणिले 101 बरोबर किती हा प्रश्न विचारलाय नागपूर ग्रामीण चालक 2023 ला. हा आपला आजचा क्वेश्चन नंबर 4. हा 768 आहे तसाच राहून द्यायचा. इथे 101 आहे म्हणजे हा किती आहे 100 प्लस 1 आहे. आपण काय करायचं 100 करायचंय आपल्याला, कारण 200 करायला आणखी 99 जोडायला लागते. 2 शून्य येणार आहेत का, त्याशिवाय शून्य जास्त जसे कसे येते ते बघायचं आणि त्याच्यानुसार करायचं. आपला 100 करायचा म्हणजे याच्यातून 1 वजा करावा लागेल, बरोबर आहे. त्याच्यातून 1 वजा केला म्हणजे 100 अधिक 1 हे असं केलं आपण. समजतं इथपर्यंत. आता 768 आहे, इथं 100 वर 2 शून्य आहेत, 768 आहे तसाच लिहायचा आणि 2 शून्य उचलायचे आणि त्याच्या पुढे मांडायचे. हा झाला त्याचा गुणाकार. कायचा 768 गुणिले 100. पण आपला 101 वेळा 768 करायचा आहे. आपण घेतला 100 वेळा, गुणिले 100 म्हणजे 100 वेळा घेतलाय. आपला घ्यायचा होता 101 वेळा. 1 वेळा शिल्लक राहिला का नाही, मग तो सीधा प्लस करून टाकायचा 768. 8 आणि 0 8, 0 आणि 6 6, 8 आणि 7 15, 15 5 हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 7 जागेवर 7, 77,568 हे आलं आपलं उत्तर. समजतंय का? झालं का? चला आता इकडे बघ. क्वेश्चन नंबर 5. 105 गुणिले 95 बरोबर किती विचारला आपला. कुठे विचारला हा प्रश्न? भंडारा चालक 2023 ला. आता इथं दोन्ही प्रकार आपण यूज करू शकतो, मायनस करणं आणि वजा करणं. आता इथं 105च्या जागेवर आपण 100 अधिक 5 घेऊ शकतो किंवा 95च्या जागेवर 100 वजा 5 घेऊ शकतो. 100 वजा 5.
तर आपण पाहायचं आपला सोपं कोणतं जाईल. 100 वजा 5, 95 घेतल्यावर ना, 95च्या जागेवर आपण घेतले समजा 100 घेतले म्हणजे आपण प्लस घेतले, बरोबर आहे. मग आपला तिथं वजा करावं लागते ना, काय करावं लागेल, वजा. आता 105 येतं, 105 आहे तसंच लिहायचा, पुढे त्याच्या जागेवर 100 वजा 5 घेतले, समजा आपण ह्या 95ची फोड केली, 105 आहे तसेच आणि हे घेतले 100 वजा 5. आता इथं बघा करा, 105 आहे तसेच लिहायचे, 100 गुणिल्यामुळं याला गुणायला 100 म्हणजे केलं 105 गुणिले 100. हे 2 शून्य डायरेक्ट याच्या पुढे आणून मांडायचे, किती झाले 10,500. पण आता आपण 100 वजा 5 केलंय, आपल्याला 95चं करायचंय, आपण घेतले होते डायरेक्ट 100. आता या 5चं काय करायचं, डायरेक्ट काय करायचं 5 पट, याला 5 ने गुणावं लागेल 105ला पण वजा करताना. 105 गुणिले 5, तर याचा पण गुणाकार कसा करायचा, 100 गुणिले 5 झाले 500, 5 गुणिले 25 5 झाले 25, 500 आणि 25 म्हणजे झाले 525. कळतंय कसं केलंय, समजलंय का. हे 100 घेतले होते आपण 95च्या जागेवर, त्याच्यामुळं 5 वेळा मायनस करावं लागेल. कोणता अंक, 105 विरुद्ध अंक हा बदलला होता ना आपण, त्याला काही छेडछाड नाही करायची. हा जो दुसरा अंक आहे तो किती वेळा आपण कमी केला होता किंवा वाढवला होता, त्याने गुणायचा अगोदर. 5 असल्यामुळं याचा सरळ सरळ गुणाकार होतो त्याच पद्धतीने. आता काय 105 गुणिले 5 आहे ना, हे झालं ना 100 अधिक 5 म्हणजेच 105. 100 5 500 आणि 5 5 25 म्हणजे झाले 525. समजतंय की इथपर्यंत. एवढं फास्ट करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ही वजा 525 करायची आपण. आता शून्यातून 5 जात नाहीत, पुन्हा हातच्याचा कोटाना आला, बरोबर आहे. किंवा डायरेक्ट 500, एक काम करायचं सोपं, हा किती आहे 10,500. 525 आहे, 500 जर गेला 10,500 मधून तर किती शिल्लक राहिले, 10,000 शिल्लक राहिले. 10,500 मधून जर 500 वजा झाले तर किती शिल्लक राहते, 10,000. आणि 10,000 मधून आपला 25 कमी करायचे म्हणजे 9,975. हे झालं उत्तर. तोंडी जर करायचं असलं तर. इथं जर करायचं असलं ते जो इकडे हातचा देऊन घ्यायचा, 5च्या जागेवर राहिले 4, इथं राहिले 9 आणि इथं झाले 10. 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 4तून 5 पुन्हा जात नाहीत, 10 कडून एक पलीकडे उसना दिला, हे झाले 14, याच्या जागेवर राहिला 9. 14तून 5 गेले तर किती शिल्लक राहिले 9 आणि 9च्या जागेवर 9, 9,975. सेम ॲज 9,975. सिंपल आहे ना. पुढचा क्वेश्चन थोडासा आणखी वेगळा आहे. ह्या टाईपचे आता हे झाले आपल्या आतापर्यंत किती टाईप पाहिले गुणाकारातले, 3 टाईप पाहिलं. कोणतं, 100, 1,000, 10,000 ह्या संख्यांच्या जवळ जर संख्या आली, कमी आली तर, जास्त आली तर, हे झाले 2 प्रकार. आणि सरळ गुणाकार 1, 3 प्रकार पाहिले. चौथा प्रकार येतो पॉईंटचे गुणाकार, आणि त्याच्याबरोबर गुणिले 100, 1000, 1000 असलं काहीतरी असतं. 85.38 गुणिले 100 बरोबर किती हा विचारलाय. अमरावती शहर चालक 2023 ला. आता हा क्वेश्चन करणं एकदम सोपं आहे, 1 सेकंदाचं काम असतं. गुणिले 100 आहे, 2 शून्य आहेत ना पुढं, हा पॉईंट फक्त 2 ने सारखायचा म्हणजे हा झाला 85.38. 2 ने पॉईंट पुढे सरकतोय का नाही, हा इथं आहे 1 2 आला पॉईंट, इथं पॉईंट आला, त्याचा विषय संपला. हे आलं उत्तर. काहीच बघायचं नाही, फक्त आपण आंधळ नसावा एवढंच आवश्यक आहे. नाही तर हा क्वेश्चन सोडवायला काही डोकं लावण्याची गरज आहे का. फक्त गुणिले 100 आहे, 2 शून्य पुढे आहेत ना. इथं जर गुणिले 1,000 असतं तर पुढे समजून घ्या, गुणिले 1,000 जर असतं तर 3 ने पॉईंट पुढे सरकला असता ना. हा झाला इथं 1, इथं 2 आणि पदरचा 1 शून्य लावून पुढे पॉईंट न्यावा लागला. कळलं. जर आणखी 1 शून्य वाढला असता तर पॉईंट आणखी एकाने पुढं, पण पुढे जागाच नाही काही, त्याच्यामुळे आणखी 1 शून्य. सिंपल आहे का नाही. जितके पॉईंट तुम्हाला कमी पडते पुढे तेवढे शून्य वाढवित चालायचे. संख्या आहे तोपर्यंत पॉईंट सारखायचा, संख्या जर संपली की शून्य सारखवायचे. बघ आता इकडे बघ काय 8,201 गुणिले 9,999 बरोबर किती, हा प्रश्न विचारला पिंपरी चिंचवड 2023 ला. हा प्रश्न सोडवताना काय करायचं, मी सांगितल्याप्रमाणे ट्रिक. ह्याच्या पुढचा अंक म्हणजे 10,000, 9,999 प्लस 1 लगेच 10,000 होतो. ह्या अंकाच्या पुढे डायरेक्ट मांडून टाकायचा, 10,000 बरोबर गुणाकार करायचा 82,01 चा गुणिले 10,000.
हे 4 शून्य उचलायचे असे त्याच्या पुढे मांडायचे, गुणाकारात ह्या बाकी काहीही करायचं नाही. 8201 आणि पुढे 1 2 3 4 ही संख्या झाली 8,20,10,000. ह्याच्यामधून आता हे 8,201 हे आपल्याला 9,999 वेळा मोजायचे होते, ते आपण 10,000 वेळा मोजले, त्यामुळे एक वेळा मायनस करायचे, म्हणजे 9,999 बरोबरचा गुणाकार बरोबर आहे. हे किती मायनस करायचे? 8,201 1 201 8,201. हे आता पुढे हातचा द्यावा लागेल. हा इथं 1 आहे, प्रत्येक ठिकाणी इथं 9 राहतो, कारण प्रत्येक जागेवरून पुढे एक हातचा द्यावा लागतो, आणि इथं शेवटी 10 राहते, त्याला पुढे हातचा नाही द्यावा लागत. म्हणून 10तून 1 गेल्याच्या नंतर 9 राहतो, 9तून 0 गेल्याच्या नंतर 9 राहतो, 9तून 2 गेल्याच्या नंतर 7 राहतात, 9तून 8 गेल्याच्या नंतर 1. हा इथं 0 राहिला होता, 0च्या जागेवर 0, 0च्या जागेवर 0, 2च्या जागेवर 2 आणि 8च्या जागेवर 8. 8,20,01,799. किती आलं उत्तर? 8,20,01,799 हे झालं आपलं उत्तर. आता कोणाला समजलं नाही आता खरं सांगा. हा बघा आता पुढचं क्वेश्चन. आता हा झाला आतापर्यंतच्या पहिल्या प्रकारामधलंच एक्झाम्पल. आता नवीन प्रकार तुमच्या पुढे येतोय. आता हे एक्झाम्पल आहे, तुम्हाला काय बघितलंय? 28 गुणिले 15 बरोबर 420, तर 280 गुणिले 1500 बरोबर किती? हा प्रश्न विचारलाय पालघर चालक 2023 ला. प्रश्न बघितल्याच्या नंतर तुम्हाला वाटते फार वेळ घेईन, आता कवा करावा एवढा गुणाकार, पण एवढा वेळ लागत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी 1 सेकंदामध्ये तुम्ही लिहून मोकळं झालं पाहिजे. हे किती येतं? 28 गुणिले 15 आणि याचं उत्तर आलंय 420. एवढं लक्षात आलं एकदा? आलं का? इकडे बघ, 28 गुणिले 15 याचं उत्तर दिलंय 420, तर 280 गुणिले 1500 याचं उत्तर, म्हणजे इथं पण 28 आलाय आणि इथं पण 15 आलाय. रिपीट झालाय का नाही? तो रिपीट झाल्याच्यामुळं याचा जो गुणाकार आहे तो आपण चेक करीत नाही बसायचं, खरंच हा आहे का, तो असो नसो किंवा चुकीचा असला तरी तेच उत्तर त्यांना ग्राह्य धरावं लागेल. त्याचं उत्तर आलंय 420. आणि इथं 28च्या पुढे 0 1, त्याच्या जागेवर 1 0 द्यायचा, पुन्हा पुढची संख्या बघायची 15, 15च्या पुढे इथं 0 2, त्याच्यामुळे पुन्हा 2 0 देऊन टाकायचे, आणि हे झालं आपलं उत्तर 4,20,000. अगदी 1 सेकंदामध्ये येते की नाही उत्तर? आहे का नाही 1 सेकंदामध्ये निघण्यासारखं? आता वेळ लागेल का तशा एक्झाम्पलला? चला पुढे आता तसं एक्झाम्पल घेऊ. आता शेवटचे 2 क्वेश्चन आणि क्लास बूम. आपण टाईप करून तुम्हाला 1 गणित घेऊ किंवा 10 घेऊ एका टाईपचं, फक्त ते समजणं इम्पॉर्टंट आहे. खरंच आता तर एवढा क्वेश्चन, एवढे 2 कम्प्लीट एकाच क्वेश्चन मध्ये समजत आहे ना. इकडं हे एक्झाम्पल आहे 396 गुणिले 0 गुणिले 7 बरोबर किती? हा प्रश्न पुणे ग्रामीण 2011, रायगड 2016, नंदुरबार 2014 3 वेळेस विचारलाय. कारण हा प्रश्न एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांना विचारायला सुद्धा नाही पाहिजे, कारण 0ने कोणत्याही संख्येला गुणिलं तरी पण उत्तर असतं 0. आता याच्यामध्ये किती संख्या पुन्हा गुणिले गुणिलेत लावल्या असत्या, हजारो संख्या, आणि एकदा जरी गुणिले 0 मध्ये जर असलं की विषय संपला. गुणाकारात जर 0 असला, कितीही संख्यांचा कितीही वेळा गुणाकार असो, उत्तर येणार 0. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन 1300, बोलू नका, 1300 गुणिले 1299 गुणिले 0 बरोबर किती? हा नाशिक ग्रामीण चालक 2023 ला विचारलेला लेटेस्ट क्वेश्चन. त्या सगळ्याच उत्तर येतं 0. बिलकुल डोकं बिकं काही लावायचं नाही. 0 दिसला पण इकडे बघा, इथं जर पुढं अधिक काहीतरी असतं कुंकडी, तरी अधिक म्हणजे गुणिले चिन्ह बदलून भागिले अधिक वजाबाकी काही असतं तर उत्तर 0 येणार नाही. जर नुसता गुणाकारच असला आणि त्याच्यात एकदा जरी 0 आला तरी बी सगळा गुणाकार 0. कधी विसरायचं नाही. आता बाबूराव तात्या विसरायचं नाही. मध्ये जर 2 गुणाकाराच्या मध्ये जर 0 आला एखादी बार आणि फक्त गुणाकाराचंच गणित असलं तर किती बरे असो त्याचं उत्तर काय असणार?